तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे संगमनेरमध्ये असलेलं प्रेमगिरी मंदिरात, हनुमानाच्या मंदिरात. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं जे वटवृक्ष आहे ते पण आज बघायला चाललो आहे आम्ही आता अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे, डोंगर चढतोय प्रेमगिरीचा. आणि इथून आम्हाला काय चढाई होत नव्हती गाडीची, त्यामुळे आम्ही दोघं जण उतरलो, यश आणि मी. हे बघा, आणि इतक्या वरती आलोय आता. इथून एवढा रूट एवढा भारी होता ना, व्हिडिओमध्ये दाखवून तुम्हाला मी जायच्या टायमाला. अजून वर जायचंय थोडं, आता जाऊ आम्ही वरी, बघू कसं होतंय. एकदम भारी, गाडीची फार वाट लागली. तिघं एका गाडीवर आहे. आणि इथून चला आता, इथून चाललोय आता आपण. अजून थोडंसं पायी पण आपण गेलं पाहिजे, कारण की गाडी आता चल रेस तिघा जणांना कशी घेणार. आता आम्ही रेसिंग लावू थोडी. गाडीला ओव्हरटेक केलं. आता बसू, आता लई थकलो. यो तिथे गाडी चालली, गाडी गरम झाली. समोरचं वातावरण बघा, हे बघा कसं आहे. नाद वातावरण आहे मित्रांनो, नाद. हे बा पुढेच गेलेले ते, इथून पायऱ्या आहेत. रस्ता असा चढीचा रस्ता आहे ना. इकडे पाय, हे बा या बघलं ना, त्यांनी गाडी घातली ती खाली. उतर म्हणे, परत उतरलो. हे बघा चढ किती ती, हे गाडी लोटीच आहे. फार थकून गेलोय. भारी आहे बरं का, पण लय भारी आहे. आलो ना. आलोय आता, थोडंच राहिले, अजून थोडं, त्यानंतर अयो करतलं जगलो. तर मित्रांनो, आता नाही का, आता परिश्रमातून आम्ही प्रेमगिरी किल्ल्यावर पोहोचलोय बघा. आणि इथून जर लोकेशन बघताय ना तुम्ही, एवढं भारी लोकेशन आहे. हे बघा, आम्ही गाडी इथं पार्क केलेली, आणि या साईडला बघा सगळीकडं डोंगर, सगळीकडं वारं सुटलेलं आहे मस्तपैकी. आणि आता यश आणि श्रेयस आहे समोर गेले इथं. हे बघा इथं प्रेमगिरी किल्ला परिसर. आता इथून नाही का, पण समोर आल्यावर हे खालून गेलं असं आहे बघा. या इथं नाही का, हे काय माहीत नाही. हे बघ तिथं मासा आहे, त्याच्यामध्ये मासा दिसते. हा प्रेमगिरी किल्ला आहे, प्रेमगिरी किल्ला भारी बरं का. हे बघ या साईडला असं काहीतरी पाण्यात साठवायचं असं. इथून वरती गेल्यास आपल्याला एक मंदिर दिसते. हे बाबा, जय माताजी. मातेची मूर्ती. प्रेमगिरी किल्ला नाव आहे. कुठले तुम्ही? चला येऊ का, दर्शन करतो. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. चला आता इथून वरती जाऊ. या इथून सगळं पॅक आहे बघा. इथून या साईडने जायचंय.
अजूक ओम संदान आणि तुषार यायचं बरं का. ते अजून मागच येतं. आम्ही 3 जण पुढं आलोय. हे पा मंदिर. एकदा दर्शन करून घेऊ मग बाकीचं बघू. जय माता दी. प्रेमा देवी. हे बघा, घ्या दर्शन करून घ्या तुम्ही. भारी मंदिर, खूप छान मंदिर आहे. आता इकडून आपण समोर जाऊ. हे मंदिराचा परिसर असा आहे. मित्रांनो, आता आहे ना थोडं समोर आलो होतो आणि समोरचा लय वार सुटलंय त्यामुळे आवाज जरा खरखर येत असन. पण समोरचा व्ह्यू बघा. हो, कसला भारी व्ह्यू आहे बघा तुम्ही नुसता. नाद नाद व्ह्यू, एकदम भारी व्ह्यू. आता आम्ही इथं फोटो काढणार. नंतर आपल्याला आधी वटवृक्षाकडे जायचंय. महाराष्ट्रातला सर्वात मोठा वटवृक्ष तिकडे बघ ना कसलं आहे ती. हे बा कसलं भारी आहे. सगळं दिसते. आता इथून आम्ही खाली चालू. तर नमस्कार मित्रांनो, आता ना आम्ही महाराष्ट्रात असलेलं सर्वात मोठं वटवृक्ष बघायला आलेलं. बघा इथं प्रेमगिरीत असलेलं, संगमनेर तालुक्यात प्रेमगिरी गावात असलेलं हे सर्वात मोठं वटवृक्ष आहे. आणि हे खरंच खूप मोठं आहे. हे बघा, आणि तिथे छोटंसं एक मंदिर आहे तिथं बघा. आणि इथून बघा, हे बघा हे कशी एडीच लाईक करते. तर हे बघा एक मंदिर आहे छोटंसं. आणि हे वड, हे वडाचं खोड बघा तुम्ही फक्त. खोड केवढं आहे, मी केवढं दिसतंय ह्याच्यासमोर. 300 वर्ष पुराण आहे. 300 वर्ष जुनं आहे काहीतरी. 300 का 400 वर्ष. हा बा, एवढं जुनं. त्याच्या ज्या वरतून मुळ्या आलेल्या आहेत त्या खाली जमिनीत गेलेल्या आहेत. हे बघा, आता आम्हाला प्रेमगिरीत असलेल्या हनुमानाच्या मंदिरात जायचंय. तिकडे जाऊ आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली प्रेमगिरीत असलेलं जे हनुमानाचं मंदिर आहे, मारुती मंदिर, त्या मंदिरात आलो आहे. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जो गदा आहे तो इथंच आहे बघा. हे बघा केवढा मोठा, लय मोठा आहे. आणि हे बघा, हे असं काय मारुतीचं मंदिर आहे. आणि हे बाहेरचं लोकेशन असं. हे बघा, आता सगळ्यात आधी जाऊ आणि मारुती रायांचं दर्शन घेऊ. हे बा, 1942 साली बांधकाम झालेलं मंदिराचं. 1942 साली या मंदिराचं बांधकाम झालेलं मित्रांनो.
मारुतीरायांची छान अशी मूर्ती. दर्शन घ्या तुम्ही, मी पण घेतो.